मुलांना बोलायला शिकवून ते लिहायला लावायचं. आणि आपण जर तितक्या स्पष्टपणे बोललो तर मी तुम्हाला खात्री देते रसोदीर्घाच्या चुका होत नाही. तुला काय येतं याच्यापेक्षा आपण शेअर काय करू. जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काय सांगतं, मुलांसोबत शिका. मग ज्ञानेश्वर हे सगळ्या लहान मुलांना माहिती आहे, पण त्यांनी बरीचशी सुरुवात केली बरं का. आणि मग सगळी लोक मराठी बोलायला लागली. विनोबाने शिक्षणाची व्याख्या अशी केलेली आहे, अगदी सोपी आहे, जे देता येत नाही ते शिक्षण.